जावेद खानजी, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही जे काही केलं त्याचं जे कौतुक होतं आहे, खरं तर तुमचे आभार मानायला हवेत. इतक्या तणावाच्या वातावरणामध्ये, म्हणजे नागपुरात दंगल होते, कुठंतरी हिंदू मुस्लिमांचे वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातो, या सगळ्यामध्ये तुम्ही एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. तुमचं रमजान सुरू आहे, रोजे आहेत तुमचे, असं असताना तुम्ही बडीरात असतानासुद्धा सकाळी उठून सगळी कामं बाजूला सोडून जाऊन अंत्यसंस्कार केले, पिंडदान केलं. शेवटपर्यंत ते विधी संपेपर्यंत तुम्ही त्यांच्या भगिनींसोबत राहिलात, सुधीर किंकळेंच्या. ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली? म्हणजे तुम्ही आधीपासून हे काम करताच, पण हे सगळं कधीपासून सुरू झालं, कसं सुरू झालं, आणि हे जे प्रकरण आहे ते नेमकं काय, जरा विस्तारानं सांगा. बघा कसं आहे, माणुसकी सर्वात मोठी जात आहे. आणि मी इस्लाम धर्मातून येतो आणि आमच्या इस्लाम धर्माची शिकवण आहे की तुम्हाला मदत करताना तुम्ही त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची जात, धर्म, पंथ न बघता मदत केली पाहिजे. कोरोना काळात आम्ही जे अंत्यसंस्कार केले, आम्ही जवळपास 5,000 अंत्यसंस्कार मी आणि माझ्या संस्थेने केले. तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारची जात, धर्म बघितला नाही. सर्वात अगोदर पुण्यात हिंदू अंत्यसंस्कार चालू उम्मत सामाजिक संस्थेने केले. ते करत असताना कोरोना काळात जी एक माणुसकी तयार झाली ती, लोकांपासून दूर गेली, पण जात धर्म एकत्र आले होते. आणि जसं काळ लोटत गेला, जसं सत्ता परिवर्तन होत गेलं, त्याच्यानंतर माणुसकी बाजूला राहिली आणि जातीपातीचं राजकारण परत चालू झालं. आणि मग हा एक योगायोग आहे की नागपूरची दंगल आणि हे जे सर्व भडकाभडकीचं वातावरण चालू असताना हा एक योगायोग आहे की त्या आमच्या ताईंचा मला फोन आला की मला कोणी नातेवाईक नाही आहेत आणि तुम्ही ही मदत करता का. मग उपास तर तसे पण चालूच आहेत आणि काल आमची बडी रात्र होती, जागनिक रात होती. मग म्हटलं थोडासा यांना पण वेळ दिला पाहिजे आणि हे केल्यानंतर आपले उपवास सार्थक होतील, आपला रमजान साजरा केल्यासारखा होईल. आणि इस्लाम धर्माची शिकवण घेऊन, इस्लाम धर्म जो आम्हाला शिकवतो, म्हणजे इस्लाम धर्माविषयी जे आत्ता पसरवलं जातं आहे की इस्लाम धर्म तसं काही नाही आहे. म्हणजे काही ठराविक लोकांकडून जे विष कालवण्याचा प्रयत्न होत आहेत त्याला कुठेतरी तडा बसावा आणि ते गढूळ झालेलं, दूषित झालेलं वातावरण कुठेतरी शांत व्हावं, त्यात कुठेतरी एक गंगा जमुना तहजीबचा गोडवा निर्माण व्हावा, म्हणून मी केलेलं हे काम आहे. काय केलं पण तुम्ही? मग तुम्हाला फोन आला, तुम्ही गेलात तिथं, कशा प्रकारे विधी केला, काय? ॲक्च्युली परवा संध्याकाळी 4 वाजता मला आमचा मित्र मायकल याचा फोन आला की अशी एक मयत झालेली आहे आणि त्या ताई ससूरमध्ये आत्ता एकट्या आहेत आणि तिथं त्यांचा भावाचा पडून मृत्यू झाल्यामुळं त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे. मग मी इथली नमाज केल्यानंतर मी डायरेक्ट ससूनला गेलो. 5-5:30 वाजले होते तेव्हा. तिथं होळकर नावाचे हवालदार होते. मी त्यांना म्हटलं, साहेब किती वेळ लागेल? तर ते म्हटले की आता पोस्टमॉर्टम होईल, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आपण मदत करू. मग पोस्टमॉर्टम होण्यासाठी तेव्हा सूर्यास्त होणार होता. तर मी त्या जयश्रीताईंना म्हटलं, आपण सूर्यास्तानंतर करून टाकू ताई, म्हणजे माझा उपवास सुटल्यानंतर आपण त्यांचा अंत्यविधी करून टाकू. मग त्यांनी तेव्हा सांगितलं मला की नाही दादा, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आमच्या ब्राह्मण समाजात आम्ही सूर्यास्तानंतर अंत्यविधी करत नाही, तर तुम्ही उद्या प्लीज करताल का? मग म्हटलं ठीक आहे, आपण उद्या करू. मग आणि योगायोग बघा की काल आमची जागनिक रात होती, सर्वात मोठा दिवस होता आणि त्या दिवशी हे पवित्र काम करण्याची एक सुवर्ण संधी मला भेटली किंवा माझ्या हातून ते पवित्र काम झालं, याचं मला खूप खूप समाधान आहे. बरं, तुम्ही यापूर्वीसुद्धा हे काम अनेक वेळा केलं आहे. कोविडमध्ये तुम्ही हे काम केलेलं होतं. अजूनसुद्धा असे फोन तुम्हाला येतात का? म्हणजे वारंवार त्यानंतर हे कमी झालं असेल समजा, पण असे फोन येतात का बेवारस किंवा इतर मृतदेहांच्या संदर्भातले अंत्यसंस्कार असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला काही आर्थिक खर्च लागतो, त्याचं कसं करतात? आर्थिक खर्चाचा विषय तर म्हणजे आम्ही कधी विचारत पण घेत नाही. ह्याच्यासाठी जो आर्थिक खर्च होतो तो आम्ही आमच्या खिशातूनच करतो. पण पुणे महानगरपालिकेत माझ्या संस्थेची नोंद आहे. मला तिथं प्रत्येक अंत्यविधी करताना एक छोटंसं ॲफिडेविट द्यावं लागतं. रुबल अग्रवाल म्हणून मॅडम ज्या एक्स कमिशनर होत्या, तेव्हा मी त्यांच्याकडं खूप भांडलो. आमच्या कोविड मॅनेजमेंटच्या मॅडम
मला नाव आठवत नाही आता त्यांचं, त्यांच्यावर माझी खूप भांडणं आली. ते अशीच बेवारस दोन माहिती होत्या की मला त्या बेवारस माहिती करायची आहेत. मग रुबल अग्रवाल मॅडमनी तेव्हा जातीने लक्ष घालून मला ती परवानगी दिली आणि त्याच्यानंतर मग मी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं म्हणजे त्यांचा अंत्यविधी त्या धार्मिक पद्धतीने म्हणजे जर कोणी मला तुम्हाला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं का? तुम्ही आता याही वेळेस affidavit दिलं? हो आत्तासुद्धा मला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. आणि रेल्वेमध्ये ज्या कट्स बॉडी असतात आणि त्यांचं आधार कार्ड भेटलं आणि जर कधी तो मुस्लिम असला आणि जर कधी रिक्वायरमेंट आली की आता याचा अंत्यविधी करायचा आहे किंवा कुठल्या नातेवाईकांनी परराज्यातून मला फोन केला की आमची अशी अशी व्यक्ती तिथं अशा ठिकाणी मृत झाली, आम्हाला तिथून यायला जमणार नाही किंवा काही तांत्रिक अडचणी असल्या तर रेल्वे पोलीससुद्धा मला फोन करतात आणि मी रेल्वेच्या डेड बॉडीज पण मॅनेज करतो. बरं. तुम्हाला आज सकाळपासून तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा ट्रेंड झाला आहे एकदम. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंचा फोन आला आहे तुम्हाला. जयंत पाटलांनी तुमचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरती. काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत सकाळपासून? उद्धव ठाकरे काय म्हणतात? ॲक्च्युली आत्ता जेव्हा तुमचं हे सगळं सेटअप चालू होतं, तुम्ही जेव्हा बाहेरून हे सगळं घेऊन येत होता तेव्हाच मला खासदार विनायक राऊत साहेबांच्या फोनवरनं उद्धव साहेबांचा तुम्ही पक्षाचं काम करता का शिवसेनेचं? हो, मी शिवसेनेचा पुणे शहर समन्वयक आहे उद्धव ठाकरे गटाचा. तेव्हाच मला साहेबांचा फोन आला. साहेबांनी जी कौतुकाची थाप दिली, साहेबांनी दोन शब्द मला सांगितले. हां, आणि साहेबांनी सांगितलं की हे नेकीचं काम तुझ्याकडून झालं. मी तुम्हाला ऐकवतो ते. नेकीचं काम तुझ्याकडून झालं, तुझी लंबी उम्र तुला भेटो, हे जे आशीर्वाद साहेबांनी दिले हे म्हणजे काल केलेलं काम माझं एक रुकीने सार्थक झालं असं समजतो. आणि जयंत पाटील साहेबांची पण पोस्ट मी बघितली, प्रचंड व्हायरल झालेली पोस्ट आहे. आणि मला विशेष हे वाटतं की मी अनेक लोकांनी म्हणजे काही हजारो लोकांनी ती पोस्ट शेअर केली. ती पोस्ट शेअर केल्यानंतर मी ज्या कमेंट्स वाचल्या त्यात मी खरंच महाराष्ट्राचं प्रत्येक माणसाचं कौतुक करतो. एकाही माणसाने निगेटिव्ह कमेंट केलेलं नाही आहे. म्हणजे निगेटिव्ह कमेंट न येणं म्हणजे एवढी म्हणजे फार मिलियनमध्ये ती पोस्ट लोकांनी पाहिली आणि कुणी निगेटिव्ह कमेंट नाही केलं म्हणजे खरंच महाराष्ट्रात अजून माणुसकी शिल्लक आहे. आणि हा जो जातीवाद चालू आहे तो कुठेतरी ह्या अशा कार्याने शमेल असा विश्वास आहे मला. तुम्ही हे सगळं सुरू राहतं, थोड्या थोड्या काळाने हे होत राहतं. धार्मिक तणाव निर्माण होतात, केले जातात किंवा दंगली सदृश्य परिस्थिती होते, दंगली होतात, तणाव निर्माण होतात, मंदिर मशिदींचे वाद सुरू राहतात. हे सगळं होत असताना तुमच्या मनात कधी असं येत नाही का की हे असं आहे किंवा हिंदूंनी असं केलेलं आहे, हिंदूंनी तसं केलं आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतात एकमेकांवर? तुमच्या डोक्यात कधी त्याच्याबद्दलचा विचार तो गेला नाही का? कसा येलो विचार? आता माझे जवळपास 100 मित्र असतील, त्यातले 90 हिंदू आहेत. आणि मग मी म्हणजे ते माझे मित्र नाही आहेत, ते माझे भाऊ आहेत. एखाद्या विशिष्ट माणसामुळं जर कधी एखादी दंगल होत असेल तर मग मी त्या 99 मित्रांना नाही ना डावलू शकत. मी त्या 99 मित्रांचे मनं मी नाही ना करू शकत. असा माझे हिंदू मित्र पण माझ्या बाबतीत विचार करतात. असं नाही की मला तेच विचारायचं होतं. मग तिकडून असं काही तणावपूर्ण वातावरण तुम्हाला कधी असं काही अनुभव आला का? वेगळी वागणूक मिळाल्याचा किंवा कुठेतरी काहीतरी सुरू आहे तुमच्याकडे शंकेने बघितलं? नाही, अजिबात नाही. आजपर्यंत तर कधीच असं मला जाणवलं पण नाही. मी कुठल्याही मंदिरात मुक्त प्रवेश करतो. अरे हां, म्हणजे आता आमच्या इथं जगप्रसिद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हे असलेलं भवानी माता मंदिर आहे. मी त्या भवानी माता मंदिरात पण जातो. तिथं गेल्यानंतर जावेद भाई आले म्हणून जी आदराने वागणूक भेटते ती वागणूक. मग आमच्या खाटीक समाजाचं एक मंदिर आहे लक्ष्मी बाजारात, तिथं मला वारंवार आमंत्रित केलं जातं. ते सर्व माझे खाटीक बांधव मला आवर्जूने बोलवतात. आता उद्या परवा मातंग समाजाची काठीची मिरवणूक आहे, त्या मिरवणुकीत मला विशेष आमंत्रित केलं जातं. म्हणजे माझ्या भागात किंवा आमच्या पुणे शहरात असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. एखाद दुसरा अपवाद सोडला तर त्या गोष्टीकडे लक्ष देणं मला योग्य वाटत नाही. तुमची पिढी सोडली तर समजा नव्या पिढीमध्ये जरा जास्त तीव्रतेनं एकमेकांच्या बद्दलचा तिरस्कार जो आहे तो दिसतो. साधारण या पिढीच्या म्हणजे तुमच्या पिढीपर्यंत गावगाडा ज्याला म्हणायचं एकत्रित राहणं,
व्यवहार एकत्रित होते. त्याच्यामुळे या सगळ्याचा फारसा परिणाम व्हायचा नाही. आता मात्र फार तीव्रतेने हे परिणाम होताना दिसतात. म्हणजे राहण्याचे ज्याला इलाके म्हणतो आपण, ठिकाणं जी आहेत ती वेगळी वेगळी झालीत. मुस्लिमांचे काही भागांमध्ये घेट्टो झालेले आहेत. हिंदूंकडे मुस्लिमांना घरं भाड्याने दिली जात नाही. अशा खूप चर्चा आहेत किंवा खूप गोष्टी ज्या आहेत ज्याच्यावरती आक्षेप घेतले जातात. तुम्ही या सगळ्यांना काय सांगाल आणि तुमचा असं काही अनुभव आहे का? म्हणजे आता कोंढव्याचा परिसर आहे, तर तिकडं मुस्लिमांची खूप गर्दी झालेली आहे, त्याच्यामुळं हिंदूंनी तिकडं जायला नको म्हणणं असेल किंवा मग हिंदू बहुल परिसरामध्ये मुस्लिम घरं भाड्यानं शोधत असतात, त्यांना घरं मिळत नाहीत. या अशा अनुभवांवरती असे अनुभव तुमच्या कधी ऐकण्यात आलेत का? जर आले असतील तर तुम्ही या लोकांना काय सांगाल सगळ्यांना? नाही नाही, आता तुम्ही विशेष कोंडव्याचा उल्लेख केला म्हणून हां, सांगतो. म्हणजे मोमीनपुरा, कोंढवा सगळे किंवा मोमीनपुरा, मुस्लिम मोहल्ला कोंढवा काय तुम्हाला अजून खरी परिस्थितीच माहीत नाही. म्हणा. तुम्ही माझ्याबरोबर एक रात्र कोंढव्यात घालवा. तुम्हाला जर कधी कुठला हिंदू मुलगा असेल, मुलगी असेल, तिला त्रास दिलेला जर कधी एक पण व्यक्ती सापडला तर मी तुम्हाला पै झालेल. असंख्य हिंदू लोक तिथं जेवण करायला येतात, शॉपिंग करायला येतात रमजानमध्ये, पण कधीच कोणता वाद होत नाही. मागच्या आठवड्यात 15 दिवसात जो वाद झाला तो व्यक्ती दारू पिलेला होता. दारू पिऊन त्याने ती गाडी मध्ये लावली होती आणि मध्ये लावल्यानंतर त्याने काहीतरी वेगळा अनुचित प्रकार केला आणि त्याच्यामुळे ते थोडंसं गालबोट लागलं. पण त्या एका दारू पिलेल्या व्यक्तीमुळं जर कधी संपूर्ण समाज बदनाम होत असेल तर मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे. पण कोंढव्यातला मुसलमान हा जातीवादी मुसलमान नाही आहे. नाही नाही, मी तसं म्हणत नाही. नाही नाही, आता हिंदू मोहल्ल्यात हां. मुस्लिमांना घरं मिळत नाही असंही मुस्लिम समाजाचा आक्षेप असतो. कोण म्हणलं? अनेक मुस्लिम म्हणतात असं की आम्हाला घरं मिळत नाहीत मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये, हिंदू नाही 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 मोहल्ल्यांमध्ये. नाही नाही. मी माझं नानापेठेत पण घर आहे हं. आणि माझं नानापेठेत जिथं घर आहे तर माझ्या एकट्याचंच मुस्लिमाचं घर आहे. हं. मला तिथं आजूबाजूला राहणारे हिंदू बांधव जे आहेत आमचे, कधीच त्यांनी मला अशी वागणूक दिली नाही. आणि आता काय हो, हे राजकारण आहे सगळं. हे राजकारणी लोक हे पेरतायत. आता ही कुदळवाडीची घटना झाली म्हणजे नाही का, की इथं ही लोकं आलीत, मग मीनी काहीतरी हे होईल आणि मीनी काहीतरी ते होईल. काय नाही, हे सगळं खोटं आहे. कोणतरी एक मोठा राजकारणी, त्याला आमदार व्हायचं आहे, त्याला खासदार व्हायचं आहे, त्याला नगरसेवक व्हायचं आहे, म्हणून तो एका विशिष्ट समाजाची, मग तो कुठलाही असू शकतो, तो हिंदू असू शकतो, तो मुस्लिम असू शकतो, तो त्या विशिष्ट भागात जर काही त्या जातीचं प्राबल्य असेल तर तिथले मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे सगळे केलेले स्टंट असतात. बाकी यात काही तथ्य नाही आहे. रोजच्या आयुष्यामध्ये या वादाला काही म्हणजे जागा नाही आहे. आपण रोज जे जगतो त्याच्यात जो व्यवहार होतो त्याच्यात एकमेकांबरोबरचा संपर्क, व्यवहार हे सगळं अशाच पद्धतीनं चालत राहील असं विश्वास वाटतो? 100% चालू राहणार. येईल ना, लोकांना हळूहळू कळेल ना, की आपण कुठेतरी आपले जे प्रश्न आहेत, मूळ प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांपासून आपल्याला कोणीतरी एक 4-5 लोक वंचित ठेवून त्यांची पोळी भाजण्याचं काम करतात. हे लोकांना कळलं नाही एका ना एक दिवशी, आणि ते कळल्यानंतर हे सगळं ॲटोमॅटिक बंद होईल. आणि तेवढा आमचा अल्लावर विश्वास आहे ना, देव आहे ना कुठेतरी, माणुसकी आहे ना शिल्लक. असं काय जेव्हा तुमच्या घरात खायला शिल्लकच काय राहणार नाही तर तेव्हा तुम्ही देवाकडेच जाणार, तेव्हा तुम्ही एखाद्या मित्राकडेच जाणार, मदतच मागणार. मग तेव्हा अशी परिस्थिती येईल की हे सगळं वातावरण जे आहे ते सगळं संपलेलं असेल. आज पाश्चात्य देश बघा कुठं चालले आहेत. नासा सुनीता विल्यम्सला 9 महिन्यानंतर परत घेऊन येते. त्यांचे विचार बघा, ते म्हणजे ते किती प्रगती करतायत. आणि आज आपला भारत देश ह्या छोट्या मोठ्या काहीतरी वाद काढून आपण त्याच गोष्टीत हे म्हणजे अडकून पडलो आहे. आणि आपल्या देशाची, समाजाची, कुठल्याही एका विशिष्ट समाजाची किंवा त्यात असं नाही की हिंदूंची आणि मुस्लिमांची कुणाचीच प्रगती होत नाही. भांडणात काही भेटणार नाही. आपण ह्याच्यातनी अधोगतीकडे जाणार आहे. आपल्याला जर कधी प्रगती करायची असेल तर आपल्याला नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि हे नवीन करताना आपल्याला हे सगळे जे घाण विषय आहेत ते बाजूला केले. खरं आहे. धार्मिक मतभेद किंवा धार्मिक तणाव यानं कोणाचंच काही हासिल झालेलं नाही. अनेकांचे आयुष्य दंगलीमध्ये उद्ध्वस्त झालीत. यापूर्वीही हे दिसले, पण हे थोड्या काळानंतर तुम्ही म्हणता तसं राजकारणासाठी या गोष्टी येत राहतात समोर.
नवी पिढी जी आहे, नवी मुलं जी आहेत, त्यांनी तुमच्याकडून काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या संपर्कात असलेली कोणी नवी मुलं अशी कामं करतात? हो आहेत ना. माझ्याकडं भरपूर नवीन तरुण पोरांचा संच आहे, खूप मोठा संच आहे. असं नाही की फक्त मुस्लिमच आहेत, हिंदू पण आहेत. ख्रिश्चन पण आहेत मला वाटतं. ख्रिश्चन पण आहेत, तुमच्याकडे का ख्रिश्चन कोणी- पण आहेत. म्हणजे माझा मित्रपरिवार सर्व धर्म सांभाळा मित्रपरिवार आहे. पण त्यांच्याकडून मी त्यांना एकच शिकवत असतो, भाऊ माझ्याकडे यायचं ना तर जात भेद काय करायचा नाही, जातीवाद काय करायचा नाही. जर तुम्ही तुमची नवीन पिढी आहे तर तुम्ही काहीतरी माझ्याकडून नवीन शिकण्यासारखं असेल तरच माझ्याकडे या. आणि मी जेव्हा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तेव्हाच मला वेळ द्या. असं काहीतरी काम आता काल फक्त आम्ही मुस्लिमच नव्हतो, ख्रिश्चन होते. आमचा शुभम होता पन्हाळे, तो दुसरा एक शुभम त्या किंकळीच्या शेजारी राहणार शुभम, तो पण होता माझ्याबरोबर. असं थोडी की फक्त मुस्लिम लोकांनीच काम केलं, हे एक टीमवर्क होतं, सगळ्यांनी टीमवर्क केलं आहे. ही एक एकता आहे. मग तिथं मी मुस्लिम होतो, मग तो आमचा शुभम पन्हाळे तो हिंदू होता, मायकल साठे ख्रिश्चन होता, मग तो दुसरा शुभम तो हिंदू होता. एक टीमवर्क झालं ना ते. फक्त मी मुस्लिम असल्यामुळे ते हायलाईट झालं, ठीक आहे, मला त्याचं समाधान आहे. पण हे एक टीमवर्क होतं, ह्याच्यात सर्व लोकांनी काम केलं. आणि हे जर कधी टीमवर्क सगळ्या भारताने केलं तर आपण असे बरीचशी कामं करू शकतो, ज्याच्यातून आपण प्रगतीकडे जाऊ. जावेद भाई, तुमचं खरंच कौतुक आहे. धन्यवाद तुमचे. तुम्ही बोलताना पण इतकं व्यवस्थित या सगळ्या गोष्टी समजून सांगताय समोरच्यांना. आपण अपेक्षा करूया की असं जेव्हा जेव्हा असे तणावाचे प्रसंग येतील, वादविवादाचे प्रसंग येतील, तेव्हा तुमची ही शिकवण जी आहे ती सगळेच लक्षात ठेवतील. हिंदूही लक्षात ठेवतील, मुस्लिमही लक्षात ठेवतील. सगळ्यांच्या घरी हेच. जेव्हा जेव्हा असे तणावाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा माझ्यासारखे जावेद खान आणि माझ्याबरोबर अनेक असे हिंदू जे माझे मित्र आहेत ते दोन्ही बाजूने उभे राहतील आणि हा तणाव निवळण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारचा कुठलाही तणाव जर कधी कुठं होणार असेल तर ते रोखण्याचं काम उम्मत सामाजिक संस्था, जावेद खान आणि माझ्यासारखे अनेक हिंदू कार्यकर्ते ते करतील असा विश्वास. तुम्ही बोललात फार भारी. आपण सगळ्या देशानं एक टीम म्हणून काम केलं तर त्याचे रिझल्ट फार तगडे असतील. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ जो आहे, त्यांनी परवाचा अंत्यविधी जो केला, तो अंत्यविधी करताना त्यांच्यासोबत 2 हिंदू कार्यकर्ते होते, एक ख्रिश्चन कार्यकर्ता होता. ते स्वतः मुस्लिम झाल्यामुळं हायलाईट झालो असं त्यांचं म्हणणं आहे. तो त्यांचा मोठेपणाही असेल. या सगळ्यामध्ये एक वाक्य ते फार उत्तम म्हणाले, आम्ही टीमवर्क केलं, तसंच संपूर्ण देशानं जर टीमवर्क केलं तर या देशाची प्रगती किंवा देशाचा आणखी विकासाचा आलेख जो आहे तो यापेक्षा कितीतरी वरती जाऊ शकतो. हे विचार असणं, आपला धर्म, त्याचं आचरण, याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, तो आपापल्या कक्षेमध्ये ते सगळं करतो. मात्र आपला धर्म जो आहे तो उत्तम आहे हे सांगायसाठी दुसऱ्याचं कोणाचं तरी वाईट आहे असं म्हणणं आणि दुसऱ्याबद्दल हेतू जो आहे तो चांगला न ठेवणं, यानं कुणाचाही उद्धार झालेला नाही. जावेद भाईंसारखे अनेक कार्यकर्ते मुस्लिम समाजात आहेत, तसेच हिंदू समाजात सुद्धा आहेत. यापूर्वीसुद्धा अशी अनेक उदाहरणं आलेलीच आहेत. ती काही पहिल्यांदा येत आहेत असं नाही, किंवा जावेद भाईंचंही पहिलं काम आहे असं नाही. यापूर्वी कोविडमध्ये 5,000 मृतदेहांचे अंत्यसंस्कार, दफनविधी हे सगळं त्यांनी केलेलं आहे. या सगळ्यात तांत्रिक बाजूसुद्धा लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक मृतदेहाचा अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांना स्वतःला शपथपत्र द्यावं लागतं, ॲफिडेविट. याचं कारण ही सगळी कायदेशीर प्रक्रिया असते. या कायदेशीर प्रक्रियात जर छोटी जरी चूक झाली तर त्याचा त्रास जो आहे तोही फार दूरपर्यंत भोगायला लागतो. मात्र त्या सगळ्याची तयारी आहे त्यांची. हे सगळं ते फक्त एकाच गोष्टीसाठी करतात, ते म्हणजे माणुसकी, इन्सानियत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.